श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेद राशी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कुंभ राशीच्या जातकांनो सावधान. 16 ते 22 जून 2026 हा काळ तुमच्या संपूर्ण आयुष्याचा भूगोल बदलून टाकणार आहे. मागच्या 7 जन्माचे रेकॉर्ड मोडीत काढून नशिबाचे चक्र अचानक उलटे दिशेने फिरणार आहेत. एका रात्रीत तुम्ही करोडपती बनणार की एका चुकीमुळे सर्व काही गमावून बसणार? जर हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर आला असेल तर समजून जा की काळ तुम्हाला एक गंभीर इशारा देत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर आयुष्यभराचा पश्चाताप तुमच्या नशिबी लिहिला जाईल. 16 ते 22 जून 2026 हा आठवडा कुंभ राशीच्या जातकांसाठी केवळ एक सामान्य कालखंड नसून तो आयुष्याचा संपूर्ण भूगोल बदलणारा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात ब्रह्मांडात एकाच वेळी राजयोग आणि महाविनाश अशा दोन परस्परविरोधी शक्तीचा संगम होत आहे. कुंडलीमध्ये देवगुरु बृहस्पती आणि दैत्यगुरु शुक्र यांच्या होणाऱ्या गुप्त युतीमुळे एक असा दुर्मिळ राजयोग निर्माण होत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हा योग तुमच्या नशिबाचे चक्र अचानक उलटे दिशेने फिरवून तुम्हाला एका रात्रीत प्रचंड धनलाभ किंवा समाजात अफाट मानसन्मान मिळवून देण्याची क्षमता ठेवतो. मात्र नशिबाच्या खेळाची दुसरी बाजूही तितकीच भीतीदायक आहे. याच वेळी मायावी राहू आणि क्रूर केतू तुमच्या तिजोरीवर आणि आरोग्यावर एक जीवघेणा विळखा घालून बसला आहे. जर तुमच्या कुंडलीत हा काळ अशुभ ठरला तर तुम्हाला गुप्त शत्रूच्या वारामुळे सर्व काही गमावण्याची वेळ येऊ शकते. व्हिडिओमध्ये इशारा दिला आहे की जर हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर तो एक संकेत आहे की काळ तुम्हाला सावध करत आहे. जेव्हा असे अद्भुत पण भयंकर ग्रहमान जुळून येतात तेव्हा काहीतरी मोठे आणि अनपेक्षित घडणार हे निश्चित असते. त्यामुळे या 7 दिवसात अतिशय सतर्क राहणे गरजेचे आहे. या 7 दिवसाचा कालखंड तुमच्या आयुष्यात यशाची गुरुकिल्ली ठरणार की विनाशाची सुरुवात हे सर्वस्वी तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. नशीब तुम्हाला राजसत्तेच्या शिखरावरून नेऊन ठेवण्यासाठी तयार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्मात आणि विचारात कमालीची स्पष्टता ठेवावी लागेल. जुन्या चुकांमधून धडा घेऊन जर तुम्ही या काळात संयमाने पावले उचलली तर मागच्या 7 जन्माचे रेकॉर्ड मोडीत काढण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये असेल. हा काळाचा प्रवास थरारक आहे, त्यामुळे शांत डोक्याने आणि ध्येयाने या परिस्थितीचा सामना करणे हाच एकमेव मार्ग आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असाल किंवा एखाद्या मोठ्या व्यावसायिक करारासाठी संघर्ष करत असाल तर आता तो संघर्ष फळाला येण्याचा काळ जवळ आला आहे. या आठवड्यात तुमच्या हाती अशी एक गुप्त संधी किंवा डील लागेल जी केवळ तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीला सावरणार नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आणि पुढच्या पिढीच्या आर्थिक भविष्याला श्रीमंताच्या मार्गावर नेऊन ठेवेल. यश मात्र जितके मोठे आहे तितकाच त्यामागे गूढ आणि थरारक धोकाही लपलेला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट इशारा दिला आहे की ही संधी मिळवताना तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला पुन्हा शून्यावर आणून उभी करू शकते. जेव्हा नशीब इतक्या वेगाने फिरते तेव्हा शत्रूची नजर तुमच्यावर असते. त्यामुळे या मोठ्या यशाचा आनंद घेताना अति आत्मविश्वास टाळावा. भागीदारीत काम करत असताना समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे या काळात महागात पडू शकते, कारण नशिबाचा हा खेळ तुमच्या एका चुकीच्या निर्णयावर अवलंबून आहे. या महायुतीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला एक अतिशय कडक अट पाळावी लागणार आहे. यशाची ही रहस्यमय दारे तेव्हाच खुली होतील जेव्हा तुमच्या जीवनसाथीच्या नावाचा वापर करून या काळात कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा व्यापार सुरू कराल. जर तुम्ही या नियमाचे पालन केले नाही तर घराच्या दारापर्यंत आलेली लक्ष्मी रागावून परत जाईल आणि तुमच्या हाती फक्त पश्चाताप उरेल. हा काळ केवळ नशिबाचा नाही तर तुमच्या चातुर्याचा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिक निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक आणि जोडीदाराच्या सहमतीनेच घ्या. या आठवड्यात तुमच्या कुंडलीच्या 4थ्या भावात सेनापती मंगळ देवाचे तांडव सुरू होणार आहे. मंगळाचा हा संसार तुमच्या आयुष्यातील मालमत्ता आणि भौतिक सुखाच्या क्षेत्रात मोठे बदल घडून आणणार आहे. जर गेल्या अनेक वर्षापासून तुमची जमीन, एखादे घर किंवा प्रॉपर्टी जुने वाद अडकलेले असतील
तर आता ते वाद एखाद्या अदृश्य शक्तीसारखे वेगाने सुटण्यास मदत होईल. या 7 दिवसात तुम्हाला तुमच्या आईकडून असे काही मोठे आर्थिक किंवा भावनिक सहकार्य लाभेल ज्याच्या जोरावर तुम्ही अशक्य वाटणारी कामे सहज पूर्ण करू शकाल. मात्र मंगळ जेव्हा 4थ्या घरात प्रवेश करतो तेव्हा सरळ मार्गाने कधीच फळ देत नाही. तो आधी तुमच्या संयमाची परीक्षा घेतो. या काळात नवीन घर, जमीन किंवा आलिशान वाहन खरेदी करण्याचा योग जुळून येत आहे, ज्यामुळे समाजात तुमचा दबदबा अचानक वाढेल. परंतु या संपत्तीच्या हौसेपोटी तुमच्या स्वतःच्या घरात अंतर्गत कलह, गुप्त शत्रू निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ज्या नातेवाईकाकडून तुम्हाला साथ मिळण्याची अपेक्षा होती तेच आता तुमच्या प्रगतीचा मत्सर करू लागल्याने कौटुंबिक वातावरणात तणावपूर्वक बनू शकते. सर्वात महत्त्वाचा इशारा असा आहे की जर तुम्ही या काळात अहंकाराच्या भरात चुकीचे पाऊल उचलले तर हेच मंगळाचे तांडव तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कोर्ट कचेरीच्या चक्रात ओढू शकते. नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचणार की तुमच्या घरात विनाशाची टिंगणे टाकणार हे तुमच्या वागण्यावर ठरेल. त्यामुळे मालमत्तेचा व्यवहार करताना भावनिक होण्याऐवजी प्रॅक्टिकल निर्णय घ्या आणि कुटुंबातील कोणाशीही वाद घालताना संयम राखा, जेणेकरून ही धनलक्ष्मी कायमची स्थिर राहील. या आठवड्यात तुमच्या नशिबाच्या खेळात एक सकारात्मक वळण येत आहे. तुमच्या कुंडलीच्या 2ऱ्या भावात विराजमान असलेला राहू तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडण्याची तयारी करत आहे. याचा सर्वात मोठा फायदा तुमच्या वाणीवर होईल. तुमच्या बोलण्यात एक प्रकारचे विलक्षण आकर्षक आणि मोहिनी निर्माण होईल. या गोड वाणीच्या जोरावर तुम्ही केवळ तुमचे अडकलेले जुने पैसे वसूल करणार नाही तर समाजात आणि नातेवाईकामध्ये तुमचा मान-सन्मान एका रात्रीत गगनाला भिडेल. तुम्ही जे काही बोलाल त्याला समोरची व्यक्ती नकार देऊ शकणार नाही, अशी ताकद तुम्हाला या काळात प्राप्त होईल. आरोग्य आणि प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा काळ अत्यंत दिलासादायक आहे. 8व्या भावातून केतूची दृष्टी आरोग्यावर पडत असल्याने अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या जुन्या आजारापासून तुमची कायमची सुटका होईल. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतःला अत्यंत शक्तिशाली अनुभवू शकाल. त्याचबरोबर 5व्या भावात सूर्यदेवाची स्थिती असल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील किंवा लव्ह लाईफमधील जुने मतभेद आणि अहंकार पूर्णपणे जळून खाक होतील. नात्यामध्ये पुन्हा एकदा नवा विश्वास आणि रोमॅन्स परत येईल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होतील. विद्यार्थ्यासाठी तर हा आठवडा साक्षात वरदान ठरणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने तुमची एकाग्रता आणि बुद्धी इतकी तलक होईल की अभ्यासातील अवघडातले अवघड विषय तुम्ही अतिशय सहजपणे आत्मसात करू शकाल. करिअर आणि परीक्षेत 7 जन्माचे रेकॉर्ड तोडणारे यश मिळण्याची सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे. प्रवासादरम्यान देखील तुम्हाला प्रचंड ऊर्जा आणि नवीन संधी मिळतील. थोडक्यात राहू, केतू आणि सूर्यदेवाचा हा प्रभाव तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा आणि शत्रूचा नाश करून तुम्हाला यशाच्या मार्गावर नेऊन जाण्यास सज्ज आहे. हा व्हिडिओ आणि त्यातील ग्रहमानाचा खेळ समजून घेतल्यानंतर आता वेळ आली आहे ती स्वतःला सुरक्षित ठेवण्याची. ग्रह नक्षत्राचे हे भयानक जीवघेणे चक्रव्यूह तुमच्या आयुष्याला विळखा घालण्याआधी ऋषीमुनींनी सांगितलेले काही अत्यंत शक्तिशाली गुप्त तोडगे तुम्हाला ढाल बनवून वाचवू शकतात. हे उपाय म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून ते राहू, केतू आणि सूर्याच्या विनाशकारी शक्तीला शांत करण्यासाठी आणि नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरवण्यासाठी केलेली एक विशेष प्रक्रिया आहे. आगामी 7 दिवसात हे उपाय पूर्ण श्रद्धेने करणे आवश्यक आहे. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे राहूचा कोप शांत करण्यासाठी महादेवाचा स्मरण करणे. दर सोमवारी एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या लोट्यात थोडे कच्चे दूध आणि काळे तीळ मिसळून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावर जलाभिषेक करावा. तसेच दररोज मुक्या प्राण्यांना दाना टाकावा. या उपायामुळे राहूचा नकारात्मक प्रभाव कमी होऊन तुमच्या जिभेवर सरस्वती देवीचा वास राहील, ज्यामुळे तुमचे बिघडलेले संबंध सुधारतील आणि व्यवसायात यश मिळेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या उपायामध्ये तुम्हाला केतू आणि सूर्यदेवाच्या आशीर्वादाची जोड मिळेल. येत्या बुधवारी विघ्नहर्ता गणपतीच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने
एक दुर्वाची जोडी अर्पण करा, ज्यामुळे केतूमुळे उद्भवणारी अपघाताची किंवा संकटाची सावट कायमची टळेल. तसे रोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या कलशातून अर्घ्य द्यावे. या पाण्यात अक्षदा, गुलाबाचे फूल आणि थोडे अत्तर नक्की टाकावे. हा उपाय केवळ तुमचे मन अभ्यासात एकाग्रता करणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील अहंकाराची आग विझवून तुम्हाला सूर्यासारखे तेजस्वी यश मिळवून देईल. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारचा उपाय, केतूचा प्रभाव टाळण्यासाठी गणपतीची विशेष पूजा, नशीब चमकण्यासाठी सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची पद्धत. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सुवर्ण संधी गमवायची नसेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय पूर्णपणे करा. तुमच्या राशीचे अत्यंत रहस्यमय, थरारक आणि अचूक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि तुमची श्रद्धा व्यक्त करा.